जानू, विश्व, अरे काही बोलणार आहेस की फक्त स्माइल करत राहणार आहेस? अगं या रणरागिणीला एकदा बघू तर दे. गुंडांची 2 हात करताना मी का नव्हतो यार तिकडे. सही सांगत होती तू अक्षरशः 2 माणसांना बदललास. सो प्राऊड ऑफ यू जानू. आणि तुझ्या याच स्पिरिटचं कौतुक करण्यासाठी मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलंय. विश्वा, आता पुन्हा हे गिफ्ट कशाला? उघडून तर बघ. बघ. स्पोर्ट्स शूज? अरे छान आहेत, पण मला काय गरज आहे स्पोर्ट्स शूजची? 1 मिनिट. विश्वा, अवस्था बघितलीस त्यांची? मला सांग किती दिवस वापरणार होतीस हे? नाही मान्य आहे, लोकांना धडा शिकवता शिकवता त्या झिजल्यात आणि तुला याचा अभिमान हवा. पण नाही यार, आता यांना रिटायर करायची वेळ आली. बरोबर आहे तुझं, पण तू दे इथे. हे बघ, तू जे काही बोलतोयस ते पटतंय मला, पण तू का घेतल्यास माझ्या चपला हातात? घाण असतात त्या. दे इथे. जानू, माझं तुझ्यावर इतकं प्रेम आहे की तुझ्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मला प्रिय आहे. मग तुझ्या चपलांकडे मी तिरस्काराने का बघेन? मॅड. पुन्हा माझ्या चपलांना हात नाही लावायचा. ओके. आणि ह्या स्पोर्ट्स शूज साठी खूप खूप थँक्यू. मला खूप आवडले ते. यू वेलकम. येतो. अरे देवा, पंडितजींनी संध्याकाळी सुद्धा शिकवणीला बोलवलंय हे तर सांगायचंच राहून गेलं याला. काय रे, तू हाताशी लागणं एवढं अवघड काय झालंय विश्वा गेले काही दिवस? हा, हे तुझ्या टिपिकल मुलांसारखं वागणार आहेस का? मुलगी एकदा पटली, साखरपुडा वगैरे झाला की मग गृहीत धरायला लागायचं, तसं करतोयस का तू? अगं आता इथे राहा ना माझ्यासोबत प्रेझेंट, कुठे तिकडे बघतोयस? तुला सिरियसनेस कळतोय का? आपल्या लग्नाची तारीख जवळ आली आहे, खरेदी करायची आहे, सगळ्या गोष्टी प्लॅन आउट करायच्या आहेत, माझं स्वतःचं काम सुद्धा सुरू आहे, सगळं मला करावं लागतंय. ते काही नाही, आता तू ना माझ्यासोबत मला अवेलेबल हवायस. आपण दोघं जण असं क्वालिटी रोमॅन्टिक टाइम कधी स्पेंड करणार आहोत, सगळं सांगावं लागतं मला. सई, सई, तू केलेले सगळे आरोप मान्य आहेत मला. तू सांगितलं ते सगळं होणार आहे. डोंट वरी. इनफॅक्ट त्याची सुरुवात आपण आजपासूनच करूयात. मी आज तुला एका मस्त ठिकाणी घेऊन जातो. ओके? अहो, कशी दिसतीये मी? नॉट बॅड. म्हणजे आउटफिट अजून बेटर होऊ शकला असता, यु नो. ओ रिअली? येस. आता कशी दिसतीये मी? अरे बाप रे, किती ते सुंदर दिसावं. लाईक सुंदरता की मुहूर्त. आई 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 गो. तुला ना असेच अधूनमधून चिमटे काढायला पाहिजे, म्हणजे तुला माझ्या सौंदर्याची किंमत राहील, माझ्या सौंदर्याचं तू कौतुक करशील. अगं पण त्यासाठी सौंदर्य हवं ना. म्हणजे सॉरी 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 सॉरी, माय बॅड. छान दिसतेस. थँक्यू. येलो सूट्स यू. विश्वा, आय एम सॉरी. तनू, काही सांगायचं होतं का तुला? हो म्हणजे सॉरी, खरं तर मी डिरेक्ट आले त्यासाठी, म्हणजे मला माहीत नव्हतं. ते पंडितजींनी असं सांगितलं की 26 जानेवारीला एक कार्यक्रम होणार आहे, तर त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी मला पार्टिसिपेट करायला सांगितलंय.
बेस्ट. ॲक्च्युली त्याच्यासाठी आज संध्याकाळपासून एक्स्ट्राच्या शिकवणीला जावं लागणार आहे. अगं मग एवढं टेन्शन घेण्याचं काय कारण आहे? जा की, तू जायलाच हवंयस. नाही 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 विश्वा, आज तू सोडायला जाऊ नकोस. तनू ऍक्च्युली काय आहे ना की आम्ही दोघांनी आज बाहेर जायचं ठरवलंय. तू एक काम करतेस का? ड्रायव्हर काकांना सोबत घेऊन जा. हा, आणि आज तर तू ज्या प्रकारे त्या गुंडांशी फाईट केलंयस ना, आय एम व्हेरी शुअर की तू जगातल्या कुठल्याही सिच्युएशनला आता डील करू शकशील. अगं पण सई, तिला प्रेशर येतं, कोणी ओळखीचं भेटलं तर ती काय करेल, यु नो. त्या अरे मग ती मास्क लावेल ना, किंवा गॉगल वगैरे असं. ती करेल काय ते फिगर आउट, हो ना. पण ऐक, बरोबर आहे सईचं. मी मॅनेज करेन. आणि खरंच सॉरी, मला नव्हतं माहीत तुम्हा दोघांचा प्लॅन झालाय ते. पण तुम्ही दोघे खूप दिवसांनी बाहेर जाणार आहात ना, सो तुम्ही जा. सई, मी जाईन ड्रायव्हर काकांसोबत. किंवा आम्ही तुला नाही, सोडतो. नको. आणि खरंच नको. तुम्ही दोघे छान एन्जॉय करा. थँक्यू तनू. बाय. अहो, एवढं सिरियस व्हायचं काही कारण नाहीये. आपलं काय ठरलंय, ती इंडिपेंडंट होणार आहे, फ्री, छान मोकळी होणार आहे, आणि मग त्याच्यानंतर तिला जावं लागणार आहे. सई, अगं ती तुझी मैत्रीण आहे ना. ऑफकोर्स. पण आपले सगळे मैत्रिणी काय आपल्या घरात राहतात का? विश्वा, मी विचार करत होते की किती प्रॉब्लेम्स मधून वाट काढत आपण इथवर पोचलोय ना. पण तू आता बघ, लग्नानंतर सुखी संसार काय असतो ना, हे मी तुला दाखवून देईन. मी इतकी स्वप्न पाहिली आहेत ना, लग्नानंतर हे करायचंय, ते करायचंय, असं करायचंय, तसं करायचंय. हे विश्वा, आपण मुलांबद्दल काही बोललोच नाहीये ना कधी. हे बघ, मी आधीच सांगते, मला 2 मुलं हवी आहेत. पहिली मुलगी, आणि मग तिला प्रोटेक्ट करणारा असा तिचा भाऊ, फुल प्रोटेक्शन मोड मध्ये असणारा. का? म्हणजे हे बघ, लहानपणापासून कसं व्हायचं की तूच मला प्रोटेक्ट करायचास, पण तरी मला असं जाणवायचं की अरे यार, आपल्याला भाऊ नाहीये, असं एकटं एकटं वाटायचं मला. पण खरंच तू माझ्या आयुष्यात नसता, किंवा काकांनी मला सांभाळलं नसतं, तर काय केलं असतं मी? कम ऑन सई, प्लीज इमोशनल नको टाकूस.